प्रथमेश उतेकर यांच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकार अर्थातच षटकार कॅटेगरीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मराठा वॉरियर्स या संघातून खेळायला बघतात टर्फ क्रिकेट. बॅट्समनचं नाव काय स्ट्राईक वाला? ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच, 5 षटकांचं पूर्वार्ध आणि 5 षटकांचं उत्तरार्ध असं मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. मॅच चालू राहू दे. 40+ मध्ये अंबरनाथ पोल मधून छत्रपती शिवाजीनगर संघ दाखल झालाय. कॅमेरामन इकडे बघा, नाव दिसतंय. दुसरा संघ आहे मोहन सबरबिया, दिसली. तिसरा संघ आहे माझे मित्र प्रमोद यांचा संघ आहे जय बोले. आता याच्यातून 2 चिठ्ठ्या निघतील, त्यांचा राऊंड होईल आणि जी एक उरेल ती 3 मध्ये जाईल. हां, बाय असेल तिला, पण ती 3 मध्ये जाईल. हॅलो, सर्वांनी लक्ष इकडे द्यायचे आहेत. शिवसेना पक्षाच्या रणरागिणी आमच्या माधवी सिंग ह्या आपल्या सामन्यांना भेट द्यायला आलेल्या आहेत. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत सायलेक्स मित्रमंडळातर्फे. हां, आता मी त्यांना विनंती करतोय, 40+ जे आपण लॉट्स पाडतोय त्याच्यातून त्यांनी 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. ओके कॅमेरामन, 2 निकालो. हां, हे 2 संघ यांचा राऊंड होईल आणि जो उरला आहे तो 3 मध्ये दाखल होईल. छत्रपती शिवाजीनगर मोहन सबरबिया. जय भोले संघाला बाय आहे, त्यांनी 3 मध्ये ते दाखल झालेले आहेत. जरा पुन्हा एकदा बघा. मोहन सबरबिया दिसली का? आणि छत्रपती शिवाजीनगर यांचा राऊंड असेल हा 40+. टायमिंग आम्ही तुम्हाला उद्या कळू. उद्या सकाळी लॉट्स आपल्याला आपल्या ग्रुपवरती येतील. आणि जी उरलेली संघ आहे त्याची पण चिठ्ठी बघून घ्या. जय बोले यांनी 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. ओके मॅडम 2 मिनिटं. आता अंबरनाथ पोल मधून जे 20 संघ आले होते त्यामधून सायलेक्स, नाना 11 आणि आज ग्रुप सी मधून एक जाणार आहे, ग्रुप डी मधून जाणार आहे. आता हा सी चा राऊंड चालू आहे. डी मधून आणि ई मध्ये अशा आम्ही चिठ्ठ्या पाडलेल्या आहेत. मॅगी 11चं कोण आहे का इथं? मॅगी 11 सिन्हा आपण आहेत का? कोण चिठ्ठ्या पाडतोय? हा, सायलेक्स, नाना 11 उरलेले 3 म्हणजे ग्रुप सी चा विनर, ग्रुप डी चा विनर आणि ग्रुप ई चा विनर. आता याच्यामधून एक चिठ्ठी उरेल ती बायला असेल, 3 मध्ये जाईल. 2दा आपल्याला सामना खेळायचा आहे. आता अंबरनाथ रेग्युलर मधून पहिला सामना जो होणार आहे, जे संघ 5 दाखल होणार आहेत, प्रत्येक ग्रुप मधून एक संघ दाखल होणार आहे, त्यांचा पहिला सामना हा असेल. पण टायमिंग आम्ही तुम्हाला उद्या कळू. ग्रुप डी विनर म्हणजे मला वाटतं मोरे युनायटेड, बरोबर? मोरे युनायटेड ग्रुप डी विनर.
ग्रुप डी चा विनर पहिला सामना आहे नाना 11. ओके, हां अजून 2 आहेत ना मॅडम काढा. हा दुसरा सामना आहे ग्रुप सी विनर म्हणजे मॅगी 11 बरोबर का. तुमचा ग्रुप सी विनर दिसला. ओके, आणि सायलेक्स. ओके, आणि जी उरलेली चिठ्ठी आहे त्यांना बाय. ग्रुप ई म्हणजे उद्याच्या ग्रुप मधला जो विनर आहे त्याला उद्या बाय. टायमिंग तुम्हाला उद्या सकाळी कळवले जातील. आम्हाला भेट देण्यासाठी मंडळाला आमच्या शिवसेना पक्षाच्या महिला रणरागिणी माधवी सिंग आलेल्या आहेत. त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात येत आहे. मी विनंती करतो दादू ये आणि मी ये. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय मान सन्मान सुरू केला. हॅलो, सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय माधवी मॅडम यांचा मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, धन्यवाद. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने मॅच. एका बाजूला मॅच चालू आहे. हॅलो चेक. जाऊया आपण नक्कीच कॉम्बॉक्सच्या दिशेने जिथे जोडले जातील. पुन्हा एकदा प्रथम चव्हाण सरांचा आवाज. ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. हॅलो, मोर युनायटेड तुमच्या जे दिवसाची जी हॅलो पोलची जी फायनल आहे नॉट आउट. नॉट आउट. तर तुमची उद्या सकाळी होणार आहे. वेळ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल नॉट उद्या आउट. 10 वाजता रात्री. नॉट आउट. हॅलो, ग्रुप डी तुमची मॅच उद्या रात्री 10 वाजता होणार आहे, देखील नोंद घ्या. ग्रुप ई ग्रुप सी ची जी ऑनगोइंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे सकाळी मॅगी 11 जो तो पोल होता तो आज आपण क्लिअर करणार आहोत, हे देखील नोंद घ्या. ग्रुप सी पूर्णपणे आज पोल आपण तो कंप्लीट करतोय ग्रुप सी चा. ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. तर वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला, जिथे आपण पाहतोय टीमची टोटल 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत. इथे देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईड आला होता, एक सिंगल एक डबल आली, मात्र त्यानंतर डॉट बॉल टाकत असताना पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. निखिलच्या माध्यमातून आणि जे बोलले 11 संघाच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. फुललेनचा बॉल टप्पा पडला, थोडासा खाली राहतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय आणि त्याच वेळेस डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगला कमबॅक केलं जातोय. पहिल्या बॉलवरती इनिंगचा षटकार आला होता, मात्र त्यानंतर जो कमबॅक केलाय, उल्लेखनीय कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जे भोले सीसी, जे भोले 11 या संघाच्या माध्यमातून अभिनव सीसी या संघाला आता कमबॅक करणं जे मात्र गरजेचं असेल. अजून एक चांगला चेंडू आहे, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून मिस्टेक झाली, एकदा कंप्लीट आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे. आणि
एक सिंगल धाव जी मात्र इथे पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली आहे, जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 2 गड्यांमध्ये सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंमध्ये 2 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला प्रथमेश 4 चेंडूंमध्ये 3 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची टोटल 13 या आकड्यावरती आहे. सुरुवातीला अर्ली ब्रेक थ्रू मिळालं, त्यानंतर कमबॅकच्या आशा पल्लवीत कोणाला ना कोणाला करावे लागतील. फलंदाज कुठला स्वतःच्या नावाभोवती इथे वलन निर्माण करेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. टीमची टोटल 13, 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला वे वाचवणं गरजेचं राहील. जे बोल 11 वे वाचवणं असे मात्र गरजेचं राहणार आहे. अजून एक चांगला चेंडू आहे इथे देखील आपण पाहतोय. फटका चांगला होता. एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. सर पहिल्या बॉलवरती सिंगल होतं की डबल? सर मॅच थांबवायची. ओके मॅच सुरू करा. आता थोडंसं करेक्शन होतं ते करेक्शन आपण करतोय आणि आता टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 15 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. अभिनव सीसी संघाला कमबॅक करावा लागेल. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती गुरु आहे. स्विंग होत असताना चेंडू पाहायला मिळाला. टॅप बॉल ओव्हर आहे आणि टॅप बॉल ओव्हर मध्ये चेंडू स्विंग होतो. इथे स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी अगदी फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतायत, मात्र धावा थोडेसे कमी इथे येत असताना पाहायला मिळतील. लेझी रनिंग बिटवीन द विकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथे 2 येत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 18 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ अभिनव सीसी विपक्ष जे बोले 11 अशी ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. शॉर्ट आर्म पुल केलंय मिड विकेट मध्ये. अगदी चेंडू ट्रॅव्हल होतो ऑन साइडला. तर याच दरम्यान संदीपजी अरवंदे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक संदीपजी अरवंदे साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय संदीपजी लकडे साहेबांच्या माध्यमातून शुभ सन्मान जो मात्र आपण पाहिला दादांचं होत असताना. बॅक टू दी क्रिकेट. टीमची टोटल 19 आकड्यावरती पाहायला मिळत होती. इथे व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 20 आकड्यावरती. वीस धावा धावफलकावरती आहेत.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, माणस करण्यात आला, मात्र धाडस करण्यात आला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सातत्याने टेप बॉल जर आपण पाहिली, ज्याप्रमाणे अगदी पाहायला गेलं एखादा पेसर लेदर बॉल क्रिकेटमध्ये चेंडूला स्विंग करतो, अगदी त्याप्रमाणे हा चेंडू देखील स्विंग होत असताना पाहायला मिळतो. इथे लो फुल टॉस बॉल होता, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करत होते. एका हातामध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. पुल करायचा प्रयत्न, हा फॉर्म पुल केलंय. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा च्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. सर बाउंड्री चेक साठी ओके, रिव्ह्यू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बाउंड्री चेक साठी. या 2 धावा असतील. घोषांकी क्षेत्रामधून अगदी चेंडू गेला होता, सो या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 25 धावेंवरती जाऊन पोहोचली आहे. 25 रन 25 धावा. इथून अजून 20 ते 25 धावा 50 पर्यंत धावसंख्या आणि अभिनव सीसी संघ फ्रंट फुट वरती येऊ शकतो. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू सल्लाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होतील आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा, 27 विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स.
नेक्स्ट मॅच सायराज 11 विपक्ष कांसई बॉईज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. सायराज 11 आणि कांसई बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. 2 गड्याच्या मोबदल्यात 27 जावा. आता वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, कारण खूप जास्त अवधी एकंदरीत घेण्यात आलेला आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये निखिल येतोय. इथे स्ट्रोक चांगला आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये, मात्र तोपर्यंत चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. मागच्या 4 चेंडूंचा विचार केला, 4 डबल येत असताना पाहायला मिळतात. मॅच मध्ये पूर्ण प्रकारे कमबॅक करून दिले, मात्र 1 शॉट. सो एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. निखिल आपल्याला पाहायला मिळतात. ग्लान्स करायचा प्रयत्न होता, कंप्लीट एक सिंगल धाव होतीये. एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अजूनही एकंदरीत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूंमध्ये 20 धावा, कुठे ना कुठे 50 पर्यंत धावसंख्या, आणि या मॅच मध्ये मजा येईल यात काही शंका नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला, जय बोले 11 संघ कमीत कमी धावेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. अपील केली जाते. इथे धाव कंप्लीट होती की नाही हे देखील प्रश्न चिन्ह होता. ही धाव घेणं गरजेचं होतं का ते देखील पाहणं महत्वाचं होतं. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर कुठे ना कुठे रन मिळू शकली असती, मात्र अर्ली स्टार्ट का घेतलं नाही. नवीन फलंदाज आदेश सुमात्र येतोय 5व्या क्रमांकावरती. एकंदरीत टॉप ऑर्डरचा विचार केला, जयेश, प्रथमेश आणि सोमनाथ हे मात्र डगआउट मध्ये गेलेत. आणि आता मिडल ऑर्डरला सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. मिडल ऑर्डरचा विचार केला, अभिनव सीसी संघाकडे चांगली फलंदाजांची मांदी आहे देखील. टॉप ऑर्डर कुठे ना कुठे बाद झाली आहे, मात्र मिडल ऑर्डर चांगली कामगिरी करू शकतो. अपील करण्यात आली. आउटसाइड लेग, अगदी चेंडूची पिचिंग होत असताना पाहायला मिळाली. आणि एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून होतीये. आतापर्यंत रनअप बॉल अशा धावा खर्च केलेल्या आहेत निखिलने. एकंदरीत 1.4 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी जी मात्र त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारे त्याची आपण गोलंदाजी पाहिली होती. आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा येत असताना चांगली गोलंदाजी करतोय. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने 31 धावा आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 विथ द लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक मार्गस्थ प्रथमेश. 8 चेंडूंमध्ये 11 धावा, एका चेंडूमध्ये 1 आदेश. दोघांपैकी एका फलंदाजाला आता मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे, कारण फक्त 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 मोठे फटके इथून येणं गरजेचं. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये कुठे ना कुठे एक फायटिंग टोटल ची मात्र उभारावी लागेल. यावेळेस फुल टॉस बॉल, फटका अप्रतिम आहे आणि धावा देखील अप्रतिम मिळतील. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. लॉंग ऑन ला क्लिअर करत डाउन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. सिक्सर. फिल्डर जो मात्र बनला दर्शक आणि दर्शक बनले फिल्डर, अगदी तसा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला.
ज्यावेळेस चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला स्वीट साऊंड टक असा आवाज आला आणि त्यानंतर अगदी 6 धाव्यांची मोहर या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल 37 37 धावा. मी उल्लेख केला होता 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आलाय त्यामुळे मोमेंटम आता आपण पाहतोय अभिनव सीसी या संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. अजून 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये अजून 2 मोठे फटके आले 50 पर्यंत धावसंख्या आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा अभिनव सीसी संघ फ्रंट फुटवरती जाऊ शकतो. दुसऱ्या बाजूला निखिलचा विचार केला चांगली गोलंदाजी टाकत होता. 11 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती त्याच्या माध्यमातून फुल टॉस बॉल पाहायला मिळाला आणि त्यावरती फुल टोल जो मात्र वसूल केला. एकंदरीत इंडिव्हिज्युअल 2 षटकांमध्ये 17 धावा त्यांनी खर्च केल्या. आधी आपल्याला पाहायला मिळतील आता 5व्या षटकामध्ये येत आहेत अंतिम भैरवी षटक जो मात्र सुरू होतोय. पुल करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळाला होता मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. अलिकबाशी एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. अगदी शरीराला ब्रश होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 38 धावा आहेत. 2 मोठे फटके अजून येणं गरजेचं आहे. इथून 45 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये मजा येईल रंगत अशी मात्र येईल यात काही शंका नाहीये. कारण अंडर फ्लड लाईट्स कुठे ना कुठे थोडंसं आता दमट वातावरण होत चाललंय. आउटफील्ड देखील स्लो होत चालली आहे. सो अशा परिस्थितीमध्ये जास्त धावा बनत नाहीत. इथे लागली आहे बॅटची कडा की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. अगदी बॅटच्या जवळून चेंडू जात असताना पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली झेल पाहायला मिळतीये. फ्लाय इन टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा 4था मोठा धक्का. अभिनव सीसी या संघाला आदेश 7 धावा बनवत असताना तंबूच्या आश्रयाला जातोय. आदेश बॅक टू द पवेलियन. चौथा गडी बाद होतोय आणि 6वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर राहुल आपल्याला पाहायला मिळतील. चांगले स्ट्रोक खेळला राहुल तर मात्र संघाला विजयाची चाहूल देऊ शकतो. मात्र त्यासाठी एखाद मोठा फटका आता येणं गरजेचं आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. इथे फलंदाज बाद होतोय. 5वा गडी बाद होईल. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जाते कारण कुठे ना कुठे जर इथे पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेशला आणायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये एक धाव घेण्याचं धाडस आपल्याला पाहायला मिळालं मात्र ते अंगलट आलं आणि आता 5वा गडी बाद होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट जात असताना पाहायला मिळतात. मात्र रनआउटची विकेट आहे. 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतील जे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील. लिफ्टी बॅटर आहेत मात्र एक मोठा फटका अजूनही येणं गरजेचं आहे. प्रथमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आधीची आपण पाहतोय. इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये.
टीमची टोटल 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस देखील एक सिंगल धाव येते. सातत्याने सिंगल डबलचा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धावेच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा फटका आता येणं गरजेचं आहे. 45 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा 50-50 असं बॅटल पाहायला मिळू शकतं. एका चेंडूचं खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका आला. मोमेंटम देखील बॅटिंग टीमच्या बाजूने येऊ शकतं. स्विंग करायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात 6वा गडी बाद होईल. 40 धावा धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 41 धावेंचं टार्गेट जो मात्र आता सेट करण्यात येतोय अभिनव सीसी या संघाच्या माध्यमातून जय बोले सीसी जय बोले 11 या संघाच्या विरोधात. चाळीस धावा धावफलकावरती 41 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सध्याच्या स्थितीला 5 षटकांमध्ये 41 धावा म्हणजे सोपं आणि मापक असं आव्हान आहे. मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा भाई जो लढा नाही. प्रयत्न इथे करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला जरी मॅच जिंकायची आहे तर, आणि प्रयत्न इथे करावे लागतील बॅटिंग टीमला देखील जरी मॅच जिंकायची आहे तर. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील कुमार येत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कृष्ण येतील तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सुधाकर येत आहेत. सुधाकर वानखेडे जी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होतील. मॅचला सुरुवात होते. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. गोलंदाज तयार होतो. स्ट्रायकिंग एंड वरती बाहुबली कुमार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न.
लाऊड अपील होती, ह्यूज अपील केली जाते, उत्साह जास्त अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र येतोय हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो भन्नाट वेग होता, थोडेसे शफल झाले होते ऑफ साइडला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. सुधाकर वानखेडे पहिलाच बॉल इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली आहे. यावेळी स्ट्रोक चांगलाय, इनफिल्डला बेदलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. बॉल डॉट आला. मात्र त्यानंतर इनफिल्डला बेदत असताना पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा करण्यात येतोय. फलंदाजाच्या माध्यमातून आलाय चौकार. टीमची टोटल ओपन झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 4 या आकड्यावरती. 41 धावांचं टार्गेट आहे, 4 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक. यावेळेस स्ट्रोक चांगलाय, पिकअप स्ट्रोक, चेंडूला पिक केलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा ये छक्का, सिक्सर. सो मच. टप्प्यात चेंडू होता, त्याला टप्प्याच्या बाहेर टाकण्याचं काम केलं. जो चेंडू रेडार मध्ये आला त्याला आउट ऑफ रेडार घालवायचं काम सातत्याने कुमार करतो आणि तेच पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती नजाकत होती आणि ह्या चेंडूवरती ताकद आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल 10. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, इथे कॅच होती कंप्लीट काउ कॉर्नर मध्ये. चांगली झेल पाहायला मिळतीये, थोडेसे लो आले आणि त्यानंतर चांगलं बॉडी बॅलन्स ठेवलं, कॅच कंप्लीट केली. तू आधी तो मैं तू फॉर तू फॉर तो मैं अख्खा दरिया, अगदी ते सांगितलं जात आहे. चौकार आला, षटकार आला, मात्र त्यानंतर क्विक रिप्लाय, विकेटचं पतन. नवीन फलंदाज गुरु आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. चांगला कमबॅक केलंय. यावेळेस देखील क्विकवनचा वापर करण्यात येतोय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, षटकार आणि त्यानंतर क्विक रिप्लाय सुधाकर वानखेडे यांनी दिलाय. विकेट देखील घेतली आणि त्यानंतर लगेच डॉट बॉलची समाप्ती देखील झाली. याला म्हटलं जातं प्रेशर. एखाद विकेट पडली की कुठे ना कुठे मानसिक दडपण वाढतं आणि मानसिक दडपण वाढलं की तुम्ही बॅकफुट वरती जाता. इथे देखील कॅचची शक्यता होती, मात्र प्रॉपरली चेंडूला जर पाहायला गेलं तर जज करू शकले नाहीयेत. इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावेंवरती. समीकरण येणारी 24 चेंडू, 29 धावेंची गरज.
पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती आहेत. इम्पॅक्ट प्लेयर जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आला आणि सुधाकर वानखेडे जे मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळत आहेत. एक विकेट कॅरी केली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, क्विकवनचे वापर चांगल्या पद्धतीने केले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा बॉलिंग मार्कवरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये येथील इंडिव्हिज्युअल पहिलं टीमकडून दुसऱ्या षटकात तयार आहेत. फुल टॉस बॉल व्ही मध्ये हा स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. मोठा स्ट्रोक येऊ शकला असतं या चेंडूवरती, मात्र थोडंसं चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेच्या मदतीने 13 धावा स्कोरबोर्ड वरती. 28 धाव्यांची गरज, 23 चेंडू शिल्लक. यावेळेस कॅच होती कम्प्लीट. स्क्वेलेग रिझन मध्ये इनसाइड दी सर्कल जागेवरती उभे होते, काही केलं नाही, फक्त आणि फक्त चेंडू आला त्याला गॅदर केलं. फलंदाज बाद, दुसरा गडी. थँक्यू सो मच डीजे अनुज. अष्टपैलू व्यक्तिमत्व इंटर्न आहेत, मात्र डीजे पप्पे यांच्या अंडर आहेत आणि येणाऱ्या वे मध्ये डीजे अनुज ते देखील आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाहीये. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणार आहोत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. येस, 13 धाव धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं मार्गसह पहिला चेंडू एक सिंगल, त्यानंतर विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळतीये. अगदी फ्री होम डिलिव्हरी होत असताना पाहायला मिळाली. चेंडूला पिक करू शकले नाही आणि मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्यावरती कॅच कंप्लीट झाली. अगदी हाताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये चेंडूला समवलं, चेंडूला गॅदर केलं आणि विकेटची मात्र प्राप्त करून दिली. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक. इथे देखील कॅचची शक्यता होती, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. आपण इथे बोलतो, आपल्याला बोलणं सोपं आहे, मात्र जो मैदानाच्या आतमध्ये असतो त्याला माहिती काय प्रेशर आहे. दोन्ही बाजूंनी माणसं बोलणारे असतात. कोण म्हणतो की जल्दी का काम शैतान का होता है, दुसऱ्या बाजूला बोलतात कल माने सो आज, आज माने सो अभी. करायचं तर करायचं काय, हरकत नाही. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. प्रथमेश उतेकर चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली आणि 2 धावा इथे देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगलं कमबॅक केलंय अभिनव सिसिया संघाने. कट करायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती. इष्टरक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 17 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पाहायला गेलं तर 19 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जे बोले 11 संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आहे, मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतो हे आपण सातत्याने पाहिलंय. विश्वचषक, मेगा फायनल, T20 वर्ल्ड कप, 30 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज आणि त्यानंतर साऊथ आफ्रिका संघ तिथून देखील हरला होता. IPL चा विचार केला रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि त्यांचे विपक्ष मुंबई इंडियन्स, लो स्कोरिंग एन्काउंटर, तरी देखील मुंबई इंडियन्स संघाने त्या धावा डिफेंड करत असताना मेगा फायनल मध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती. लो स्कोरिंग एन्काउंटर होते, मात्र तरी देखील लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. सो इथे देखील
ती लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. शेवटच्या चेंडूचा जर विचार केला, शेवटच्या चेंडूवरती आली एक सिंगल धावेच्या मदतीने 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तू दरवर्षी नोव्हेंबरला असतो दररोज. 2 षटकांची समाप्ती, 18 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 24 धाव्यांची गरज. सॉरी 23 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 23 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा आणि मोहन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये 2 धावा मोहनच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला 3 चेंडू 4 धावा त्याच्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकांची समाप्ती, 18 धावा आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपील करण्यात आली आउटसाइड लेग. हा चेंडू पाहायला मिळतोय. लिगबाशी एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हळवार पद्धतीने टीमची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळतीये. इथे डॉटबॉल पर्सेंटेज अभिनव सीसी या संघाला वाढवावे लागतील. मी म्हटलं होतं 45 ते 50 धावा झाल्या, मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मात्र 41 धावेंचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकाच धावेवरती. पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. मे बी इथे 2 धावा होऊ शकल्या असते, मात्र रिस्क फ्री क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बचेंगे तभी तो लढेंगे, अगदी तशी स्ट्रॅटेजी वापरली जाते. इथून ना सिंगल किंवा डबल जर सेफली घेतला, एखाद मोठा फटका किंवा एक्स्ट्राच्या धावा येऊ शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये जो रन बॉल इक्वेशन आहे तो आम्ही कॅपिटलाइज करू शकतो, अशी मानसिकता झेबोली 11 संघाची सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. थोडीशी शफल झाली होती. इथे वाईट बॉल येतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. एखाद मोठा फटका त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जर आल्या तर मात्र या मॅच मध्ये जयबोली 11 संघ फ्रंट फुट वरती येईल. समीकरण येऊन टेपलंय. विजयासाठी अजूनही 20 धाव्यांची गरज. 16 चेंडू शिल्लक. सबमरीन डिलिव्हरी पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. इथे देखील एक सिंगल धाव येते. लीगबाईच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त प्रमाणामध्ये धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. टीमची टोटल 22 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात निल्सन आकडा पाहायला मिळतोय. 22 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू डीप मध्ये फिल्डर आहे. थोडीशी जजमेंट मध्ये खराबी होती, मात्र शेवटच्या क्षणी चांगले जजमेंट पाहायला मिळाले. ते कलेक्शन करता आलं नाही. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डेंजर एंड होतं, मात्र तिथे कलेक्शन करता आलं नाहीये आणि कंप्लीट होत आहेत तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 24 वरती जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरण येणारे 14 चेंडू आणि 17 धावेंची गरज. यावेळेस स्ट्रोक चांगला, बॉटम हँडचा चांगला वापर आपण पाहू शकतो. बॉल चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणार फलंदाजच्या माध्यमातून येतोय हा F1 क्वालिटीचा सुपर सुपर सिक्सर. डीजे मास्टर थोडस दमानी. डीजे पप्या आरामात. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळ. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. बॅकिंग चांगली होती. काऊ कॉर्नरचा प्लेयर येतोय आणि 2 धावा च्या मात्र कंप्लीट दोस्तर पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 3 षटकांची समाप्ती. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज.
12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज, ही इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडूंमध्ये 15 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन कृष्णाचं. मोहनचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 2 धावेचं त्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतो अगदी मैदानाच्या आतमध्ये. रिंग्स ब्रेक जो मात्र होत असताना पाहायला मिळेल आणि तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे पप्प्या डीजे अनुजन्ना ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मोहन यांच्या माध्यमातून, मात्र कृष्ण यांनी नकार दिला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 11 चेंडू विजयासाठी 8 धाव्यांची गरज. अकरा चेंडू आणि 8 धावा असं इक्वेशन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करण्यात नाही आलाय. इथे 2 धावा आरामातपणे होऊ शकले असं, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलं नाहीये कारण थोडस मी म्हणेल स्टार्ट कमी घेतलं आणि त्यामुळे 2 धावा च्या मात्र होऊ शकल्या नाही. अन्यथा इथे 2 धावा आरामात होऊ शकल्या असत्या. एक सिंगल धाव इथे 33 धावा आहेत. 11 चेंडूंमध्ये 8 धाव्यांची गरज जी मात्र होती आणि तिथून मात्र एक सिंगल धाव आली. इथे देखील आपण पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 36 या आकड्यावरती आहे. 9 चेंडूंमध्ये फक्त 5 धाव्यांची गरज असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सोपं आणि मापक असं इक्वेशन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सोपं मापक असं इक्वेशन आहे. 9 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज. मोहन त्यांची देखील पाठ तापलेली आता पाहायला मिळतीये. ज्याप्रमाणे कृष्ण यांनी बॅटिंग केली, थोडंसं खडतर प्रवास मोहन यांचा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. चांगले स्ट्रोक येत नव्हते, मात्र ज्याप्रमाणे कृष्णाने बॅटिंग केली त्यांच्याच पावलावरती पाऊल आता मोहन देखील ठेवत असताना पाहायला मिळत आहेत. अपील केली जाते आणि येस, पॅटची कडा जी मात्र लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. हा 4था धक्का. मच न्यू बॅटर सागर आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांनी देखील रन बॉल आतापर्यंत धावाच्या मात्र खर्च केलेल्या आहेत. 1.4 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती प्रत्येकी सिंगल, त्यानंतर तिसऱ्या चेंडू डबल आणि चौथ्या चेंडूवरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. 2201 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. या मिस्टेक्स टाळणं गरजेचं होतं. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने 37 विथ द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील.
विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णा तयार होत आहेत. यावेळेस स्ट्रोक चांगलाय, फटका अप्रतिम. MSD स्टाईलने सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जय बोले 11 या संघाने वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक. इथे आपण देणार आहोत अभिनव CC, अभिनव 11 या संघाला. ललकारी ललकारी देऊन ललकारी. कॅप्टन उपस्थित आहेत.